माझी शाळा सुंदर शाळा मराठी निबंध। शाळा म्हणजे मुलांचे दुसरे घरच। ती केवळ अभ्यासाचीच नव्हे तर सर्वांगीण विकासाची क्षेत्रभूमी असते। माझी शाळा खरोखरच एक सुंदर शाळा आहे आणि त्याबद्दल मला अभिमान वाटतो। माझ्या शाळेचे नाव शिवाजी विद्या मंदिर आहे। ती आमच्या गावाच्या मध्यभागी एका मोठ्या मैदानाजवळ असलेली आहे। शाळेच्या मुख्य दारातून आत प्रवेश केला की एक मोठा हिरवळीने नटलेला मैदानासारखा आवार दिसतो। या आवारातच झाडांची रांग आहे, ज्यामुळे संपूर्ण शाळा परिसर सदैव शीतल आणि छान वाटतो। शाळेची इमारत मोठी आणि सुबक आहे। तिच्या भिंती विविध रंगांनी रंगवल्या आहेत आणि त्यावर सुविचार चित्रे काढलेली आहेत। शाळेच्या आत प्रवेश केला की स्वच्छ रुंद वरांडा आणि तेजस्वी रांग बनलेली वर्गाची खोल्या दिसतात। प्रत्येक वर्गात जागोजागी फुलाची झाडी, व्यवस्थित रांगेत बसण्याच्या खुर्च्या, बेंचा आणि एक मोठा काळा फलक आहे। शाळेचा एक मोठा ग्रंथालय आहे, जिथे विविध विषयांची पुस्तके आहेत। तसेच विज्ञान प्रयोगशाळा, संगणक खोल्या अशा आधुनिक सुविधा आहेत। पण माझी शाळा केवळ सुंदर दिसते म्हणूनच सुंदर नाही, तर इथले वातावरणामुळे ती सुंदर आहे। इथले शिक्षक खूप चांगले आणि मैत्रीपूर्ण वृत्तीचे आहेत। ते आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर नैतिक मूल्ये, चांगला संस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व शिकवतात। माझे मित्रही खूप छान आहेत। आम्ही सर्वजण मिळून एकमेकांना मदत करतो, एकत्र खेळतो आणि मजा करतो। शाळेतील पहाटेची प्रार्थना, सहली स्पर्धा, सण यामुळे शाळेचे वातावरण नेहमीच आनंदमय आणि सजीव राहते। शाळेमागच्या बाजूला एक मोठे मैदान आहे। तिथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, खो खो असे विविध खेळ खेळतो। शारीरिक शिक्षण शिक्षक आम्हाला नवनवीन खेळ शिकवतात आणि निरोगी राहण्याचे महत्त्व सांगतात। माझ्या शाळेचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे इथे केवळ अभ्यासावरच भर दिला जातो असे नाही, तर चित्रकला, संगीत, नाटक, नृत्य या कलांनाही उत्तेजन दिले जाते। आमच्या शाळेने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसेही मिळवली आहेत। शाळा हीच खरी संपत्ती आहे असे म्हटले तर वाघवे ठरणार नाही। माझी शाळा मला ज्ञान देते, चांगला मार्ग दाखवते आणि एक आदर्श नागरिक म्हणून घडवते। इथले सुंदर वातावरण, चांगले शिक्षक आणि मित्र यामुळे माझी शाळा माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर शाळा आहे। मला माझ्या शाळेवर खूप अभिमान आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।